गप्पा बस. काय मॅडम काय चाललंय? ईशा वहिनी आईंना उठवायचंय ना चहा प्यायला. ओ मॅडम त्या झोपलेल्यांचं राहू दे, जागे असलेल्या माणसांचं बघा. घेतलाय तुमचाही घेतलाय. आणि तिला झोपूच दे जरा वेळ. अरे ती ना अशी झोपलेली मला कधी आठवतच नाहीये इतक्या दिवसात शांतपणे. म्हणजे मला असं वाटलं शी इज ॲट पीस. तुम्हाला माहिती आहे मला आत्ता एकदम आठवण झाली. माझ्या आईला मी अशी ती शांत झोपलीये हे पाहिल्याचं आठवतच नाहीये मला. मला ती आठवते ती अशीच काम करत असताना, नेहमी सगळ्यांसाठी काहीतरी झटत असताना. मी सासवडला होते ना तेव्हा सुद्धा काय व्हायचं, मी लवकर उठायचे पण माझ्या आधी ती उठलेली असायची आणि मी झोपायला गेल्यानंतर पण ती कामच करत असायची. त्यामुळे मला ती आठवते ती अशीच सतत काम करत असताना पाठमोरी. मला पण माझी आई अशी शेतात काम करणारी पाठमोरीच आठवते. ओम दादा तुम्हाला कशी आठवते तुमची आई? मला हा मला ना माझी आई मला हॉस्टेलला सोडून जातानाची आठवते. गाडीत बसून दूर लांब जाताना पाठमोरे पाठमोरे. हा आणि तिचं स्माइल खूप गोड होतं. मस्त स्माइल करायची, छान हसायची. ते आठवतं मला. बस तेवढंच. हा हॅलो. चला आलं का? वा 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 वा, थँक गॉड, क्या बात है. थँक्यू सो मच. हा हा ओके ओके बाय बाय बाय. पाणी आलं रे, पाणी आलं. पाणी आलं म्हणजे आता तुम्ही इथून सगळे जाणार. सॉरी. नाही मला काय वाटलं बंटी आणि पिंकी आलेत म्हणून मी आलो. ठीक आहे निघतो मी. अरे समीर ये ना, बस ना. नाही नको राहू दे, निघतो. नाही पण का पोरं का म्हणजे नाही गच्चीत एकटाच होतो ना मी, बोर झालो होतो. मग आवाज ऐकू आला, मला वाटलं मुलं आलीत म्हणून आलो मी. ए नाही पण मुलांशी खूप छान खेळतोस तू समीर. मी पाहिलं ना मगाशी. आणि ओम हा त्यांना काय भारी नकला करून दाखवत होता माहितीये. हो हो. ए ओमला दाखव ना एखादी नक्कल करून. इथे कुठे? अरे कर की, लाजतोस काय? बरं तुम्हाला भाग मिल्खा भाग सिनेमा माहिती आहे ना, तो फरहान अख्तरचा. तर त्या सिनेमात त्याला खूप पळवलं ना, तर तो नंतर म्हणाला की इस फिल्म में मुझे इतना दौड़ाया कि मेरे पाँव में छाले पड़ गए. अब अगली फिल्म में मैं व्हील चेयर पे आऊंगा. मस्त काढला आवाज आहे. मला खूप आवडतं माहिती आहे असं नाटकात वगैरे कामं करायला. हो म्हणजे तिकडे गावाकडे करायचो मी बालनाट्यातून वगैरे कामं. पण नंतर बाबांनी परवानगी नाही दिली त्यामुळे राहून गेलं ते. ए मग मधूकडनं शिक ना, तिलाही आवडते ऍक्टिंग करायला, ती मस्त शिकवेल तुला. हो ना ओम दादा? हो आणि तिला माहिती असेल त्यातली. चालेल मी बोलेन मग तिच्याशी याबद्दल. चल मी आले, जरा आईला उठवते आता. तर परत शिबिर सुटायची वेळ. समीर ये ना, बस ना रे. अरे घे चहा, घे चहा आहे ना हो याच्यात. आणते. ये बस बस. छान करतोस. थँक्यू. आणखी नाही का कधीतरी. काय रे इथे का बसलाय तसे? आता फ्रेश नाही का व्हायचंय बंटी? चल पटकन आतमध्ये चला आणि मला हाक मारायला लावू नकोस परत बर का, माझी एनर्जी संपली आता. या लगेच आतमध्ये. इशू ए इशू. पिंकी
मला वाटलं होतं की आज आपण ओम दादाकडेच राहणार आहोत म्हणून. मला पण तेच वाटलं होतं. हळू बरं ते जाऊ दे. पिंकी मला एक सांग, तुला खरं खरं म्हणजे एकदम मनापासून असं वाटतं का की आपण ओम दादाकडेच राहू म्हणून? अरे काय बोलतोयस, ओम दादाकडे राहणं म्हणजे मज्जाच मज्जा. यस यस यस. मग हे बघ, मी सांगणार ते तू करशील हा एकदम नक्की? हा. बघा फिक्स फिक्स. ऐक मग, माझ्या बरोबर देवाकडे प्रार्थना कर की उद्या सुद्धा आपल्या घरातलं पाणी जाऊ दे म्हणून. ओके ओके. रेडी? एकदम रेडी. ओके. 1 2 3. हळू बोल, अकू ऐकतील ना, सगळा प्लॅन आपला फेल जाईल. हा रेडी, हळू हळू. 1 2 3. अजी येऊ का? अरे ये ना रे, काय विचारतोस? कुठे निघालाय सकाळी सकाळी? गौरीला भेटायला चाललोय अजी. व्हेरी गुड. मी तिला फोन केला होता, तिनं उचलला नाही. सो आय थॉट पर्सनली जाऊन भेटूया. हे बघ, तिच्याशी नीट बोल. ती चिडचिड करेल, पण तू शांत राहा. अजी आय हॅव टू. या सगळ्याला मीच तर कारणीभूत आहे. आय नो की तिचा माझ्यावरचा राग पूर्णपणे जाणं इम्पॉसिबल आहे. अरे होईल हळूहळू. मी प्रयत्न करणार आहे अजी. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. तुझं मला कौतुक वाटतं, पण हे बघ, ताबडतोब काही चेंज होईल अशी अपेक्षा ठेवू नकोस. हा अजय, आय वॉन्ट टू थँक यू. तुम्ही इनिशिएट केलं म्हणून हे सगळं होत आहे. अरे मी काय केलं? सगळं चांगलं आणि व्यवस्थित कोणाला नको असतं. बरं, कसं जातोयस? गाडी सांगितली. सांभाळून जा आणि लवकर परत ये. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू अजय. नमस्कार करतो. अरे येतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मधू. ओ जॉगिंग. काय ग? अरे लागलं? हो, फार लागलं का ग? गावात. हा, कोणाच्या गावात? तुम्ही नका ना लक्ष देऊ, लागलंय मला ते. बस 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 आधी, बस आधी, बस बस बस. हळू हळू. खांब कशाला ठेवलेत घरात? पाडून टाका ते सगळे. आत्ता नको, आपण इथे खालीच आहोत ना, नंतर पाडूया. हा, का हवे त्यार खांब घरात? लागलं ना मला त्याच्यामुळे. अगं चुकलं माझ्या वडिलांचं. त्यांनी खांबाशिवायच घर बांधायला हवं होतं. घे पाणी घे. फार लागलंय का? जरा हलवता येतो का बघ पाय. हा हा, ओके वाटतंय आता? हा हा नाही. हा, ए धना, माझं एक काम कर. काय? या खांबाला जोरात लात घाल आधी. का? आता बरं वाटलं. अरे काय लॉजिक आहे हे. ऑब्विसली ह्याच्यामुळे लागलाय मला. हो हो, अच्छा अच्छा, बरोबर. तुला नाही ना लागलं त्यांना? तुम्ही कुठे चाललात सकाळी सकाळी? मुंबईला चाललोय का? मुंबईला? का? म्हणजे काही झालं होतं ना सगळं कोर्टातलं काम, का त्या बाईने प्रॉब्लेम क्रिएट केला? दॅट चॅप्टर इज ओव्हर. काय, एकाला भेटायचंय जरा. खूप गोष्टी पेंडिंग आहेत, त्या सेटल करायच्या आहेत. आणि त्याकरता मला पर्सनली जाऊन भेटणं गरजेचं आहे, म्हणून जरा जातोय. चला निघू. हा तुमचा डब्बा. धना, तू पण ना, कशाला एवढा त्रास घेतलास? तुम्ही बाहेर खाल्लं असतं ना काहीतरी. नाही हा, अजिबात बाहेर खायचं नाही, या डब्यातलंच खायचंय तुम्ही. ओके मॅडम. आणि रात्री येणार आहे ना तुम्ही जेवायला? डिपेंड्स. धना, म्हणजे माझं काम किती वाजता आटपेल त्यावर सगळं अवलंबून आहे. पण डोंट वरी, मी फोन करून कळवीन तुला. हा, चलो. येस, व्यवस्थित. ओके ओके, बाय बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय. बाय, सी यू. आणि
ओमला सांगतो आम्ही त्याला. या बाय. ऐका ना, धस्सा दिसताय. हा? छान दिसताय. थँक्यू. अगे छान काय, दस्सा दिसताय तुम्ही. उगाच नाही ओमदादा एवढा चिकना दिसत. हा ओ ग ए नाही, पण ओमदादांची आई पण इतकीच मस्त दिसते. हो का? हो. काय हो, नक्की मीटिंगलाच जात आहे ना? बाय. लाजले ते. गप्पच छपरी. द्या द्या. गरमागरम पोहे आलेले आहेत. अरे जयेश, हो. तिला डॉक्टरकडे नेली होतीस ना? हो नेलं होतं, सगळं छान आहे म्हणाले डॉक्टर. अरे ते कळलं रे, बाळ व्यवस्थित वाढतंय वगैरे सगळं सांगितलंय, पण नवीन काय सांगितलं की नाही? अहो आजी, त्यांनी ती फाईल दिली ना, त्यात काही तारखा आहेत, त्यानुसार आम्ही परत जायचो हॉस्पिटलमध्ये. अगे तू कशाला काळजी करते? या गावाकडच्या बायका असतात ना, यांना प्रेग्नन्सीचा अजिबात त्रास होत नाही. गावातल्या प्रेग्नंट बायकांची PhD केलंय तुम्ही? अरे तू का हसतोस बाबा? नाही नाही, तुम्ही आजीला सांगताय प्रेग्नन्सी विषयी एका बाईला. काय 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 झालं? काय एवढं हसायला? काय काय जोक झाला? जोक नाही, सध्या तरी अपमान झालाय कामत आजोबांचा. कामत आजोबा काहीतरी बोलले असणार आजीला आणि आजीने लगेच सडेतोड उत्तर दिलं असणार. चला मी निघतो. सॉरी 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 सॉरी. बसा बसा हो, बसा बसा. अरे ओम, जरा इथे ये, बस. जरा सिरियसली बोलूया. आता हे आणखीन किती दिवस पुण्यात राहणार आहेत? माहित नाही, बहुतेक एक पुढचे 2 दिवस तरी असतील. का पाणी अजून आलेलं नाहीये? नाही ना मेंटेनन्स वगैरे भरतायत ना? आजी, तूच आता म्हणालीस ना आपण सिरियसली बोलायचं आहे. सॉरी सॉरी. आणि हा रणजित कुठे आहे? त्याची शूटिंग वगैरे संपली का नाही अजून? नाही, ते काही माहित नाहीये, पण मधूला माहित असेल, कारण तिचा रोज फोन होतो त्यांच्याशी. अरे मधू आहे कुठे? मधू मधू झोपली आहे. तर सागरवर इम्प्रेशन मारण्यासाठी सकाळी लवकर उठून बसते आणि नंतर मग घरी येऊन आणि दिवसभर त्याला सांगते मी डाएट करते, आणि रात्री किंवा संध्याकाळी काहीतरी असं ते बर्गर का काहीतरी असतं ना, ते खाते चीज घालून. डबल. मधू, मी जाऊन उठवतो, गंमतच करतो त्याची. लवकर चल. सोपा काढतीये नुसती. काय करतोय? धना जा ना यार, झोपू दे प्लीज. तू उठवते ना नेहमी म्हणून तुझ्या नावाने. ए धना, तुला शेवटचं सांगते, शनिवारातली पोरं आणून मारेन तुला. जा. मला आणि शनिवारातली पोरं बाईगिरी करते. ती काय उठत? खरंच उठत नाही. ती काय उठत नाही. कळलं का? रोज का मी बोंबलत असते ते तिच्या नावानं. मरू दे, झोपू दे. नाही जात, ही काय उठणार नाही. काय? ओम राहू दे. आपण किती त्रास करून द्यायचा? आता समोर सगळं माझं लग्न नाही होणार. होईल होईल लग्न होईल. कामत आजोबा समोर. राहू दे. तो जरा एकदम एवढं टेन्शन घेऊ नको. चल पटकन बाहेर जाऊ. नाही तू झोप गपचूप. चल बाहेर जाऊ. ईशाच्या आई समोर कामत आजोबा बोललं म्हटलं. एकदम आले, त्यांच्याकडचं पाणी गेलं, ते परत आले. त्यांच्या घरी विहिरी खोदून द्या त्यांना पाण्यासाठी.
जाऊ दे, तू झोप झोप, जाऊ दे. आता वाट लागली, काही लग्न होणार नाही, तू काही आता टेन्शन घेऊ नको. तू चल. अगं काय झालं, बाहेर ते येऊन सगळं आरडाओरडा केला आणि आता काही करता येईल टेन्शन. तुम्ही जा, मी सगळं सांभाळते, मला 2 मिनिटं द्या. सर आता एकदा मोडून येऊया सगळं. काय ते एवढं टेन्शन. मी आले. टेन्शन टेन्शन ना टेन्शन, कोणी काही बोलायचं नाहीये. अरे ठेव, कधी ठेव. एकदम टेन्शन हा, टेन्शन. आली आली आली. काय 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 कुठे काय? हा हॉलमध्ये बसवलंय का काय? कुठे ते दत्ता भाऊंना आणि रंजिता? नाही, ते तर काम सेटला आहेत. स्वप्ना मावशीला कळवलंय का फोन करून? हा अरे खात काय बसलाय तुम्ही, सांगा ना. काय कुणी आलेलं नाहीये? दहा वाजेपर्यंत झोपायचं तर असंच करायला पाहिजे. तुला काय फरक पडतो? तुझं काय बिघडलं? नेहमी असं वागतो यार तो. मी आहे ना शब्दामाशी तुला. हे बघ मधू, तू सकाळी सिरियसली मॉर्निंग वॉकला वगैरे जातेस ना, हे फार चांगलं आहे. पण तू आल्यावर जे ढाळढूळ झोपा काढतेस ना, आणखी मग ते बर्गरवर बर्गर चोपतेस ना, दॅट इज व्हेरी बॅड. ते काय खरं नाही. ते कसं असतं ना आजी, याला म्हणतात सेव्ह कॅलरी फंडा. म्हणजे काय, तर सकाळी आपण जे काही कॅलरीज घालवलेल्या असतात ते संध्याकाळी परत मिळवायच्या, दुसऱ्या दिवशी परत घालवायला बरं नाही का? मी तुला शाप देते बघ. हा दे. ईशाताईच्या घरचे खरंच आपल्या घरी येतील बघ. ए नाही हा नाही शाप द्यायचा. अरे नाही हा नाही, परत घे शाप परत नाही घेता हे अति होत आहे यार. हा बोलते तर बोलते वगैरे काय नाही, काहीतरी उपाय काढणार यार, काहीतरी दुसरा ऑप्शन शोध ना यार. यार असं नको करू. ऑप्शन असतो काहीतरी असतं ना, ते काहीतरी शापाला काय ऑप्शन? उपशाप. हा उपशाप कसला उपशाप? उशाप म्हणतात त्याला, उशाप. हा उशाप दे ना यार प्लीज. हा प्लीज. ओके मी तुला उपशाप देते की तुझ्या या संकटात तुझी ही लाडकी बहीण तुझ्या मदतीसाठी धावून येईल. आरशात तोंड पाहिलं का? बापरे, बुर्जी भारी पडली. 3 प्लेट मध्ये पोट भरलं. आधी 6 प्लेट रिचवायचो. बापरे. ओम दादा पानं घेतलीत. अरे देवा. हा चला जेवायला. धना, हा काय केलंयस आज जेवायला? मेथीची भाजी तुम्हाला आवडते ना? अरे वा, मेथीची भाजी का? मस्त. मेथीची भाजी आणि अर्धी पोळी. हा नाही, 2 भाकऱ्या केल्यात आणि आमरस केलाय, आमटी केलीये, लसणाची चटणी केलीये आणि भातही आहे थोडा. हा चला. एवढं फुकट जाणार? हा मला ना एकदम ही मधूच आठवली. मधू अरे मला सांग ना, आता मधुनी तुला असं अचानक सांगितलं की आज मी रात्री जेवणार नाही, तर काय होईल? बुकलून काढेन मी तिला लय. किंवा बरोबरच आहे, बुकलच पाहिजे ना. म्हणजे याला काही अर्थच नाही ना असं अचानक सांगायचं आज मी जेवणार नाही वगैरे. किंवा तिने असा ऑप्शन दिला तुला की मी आजचं उद्या सकाळी संपवेन, मी तिला आत्ताच संपवून टाक. हो तेही बरोबर आहे. काय बरोबर आहे तुझं, कारण तू एवढं कष्ट करतेस, दिवसभर राबतेस आणि तू एवढं जेवण बनवतेस आणि कोणी असं नाही जेवलं तर फुकट जातं ना सगळं. नाही पण कष्ट वगैरे नाही हो, मला आवडतं आणि म्हणून मी करते सगळं. कष्ट नाही. तरी सुद्धा तमत असशीलच ना ग तू, नाही का? मी दिवसभर एवढी सगळी घरची कामं करायची, जेवण बनवायचं आणि या अवस्थेत दमायला होतच असेल ना? आता जरा होतं दमायला. मग कधी कधी असं वाटत नाही का ग की जेवण बनवून सुद्धा, असं मी ऐकलंय की बायकांना असं वाटतं की जेवण बनवून त्यांना नॉशिया येतो. नॉशिया म्हणजे? माहित नाही का? नवशा माहितीये मला. हा तोच जो नवशाला पावतो तो. हा अपभ्रंश झालाय ग फक्त. नवशा ना तो नॉशिया ठेवलाय मी. ओम दादा तुम्ही व्रत ठेवलाय? हा नॉशिया व्रत ठेवलाय मी. पण का? काय केवढे प्रॉब्लेम्स आहेत ना आपल्या घरावर. आता हेच बघ ना, काकाचं नवीन आलंय
त्यात माझं आणि ईशाचाही मध्ये फार प्रॉब्लेम झाले होते. मी होणार की नाही होईल की नाही असं चाललं होतं. नाही सगळं व्यवस्थितच होणार आहे. नाही, होणार. पण मग मला असं सांगितलं की तू नॉशा व्रत ठेव. पुरुषांनी ठेवायचं हा स्पेशली. का? हा तर तो मी नेमका ठेवलाय. कुठल्या वारी ठेवतात तो? आजवारी. आजच ठरवलाय मी ठेवायचा. ईशा मला म्हणाली ऑफिस सुटल्यानंतर की चल आपण मस्त 3 प्लेट बुर्जी पाव हाणूया. पण मी म्हटलं नाही, आज मी नॉशिया ठेवलाय. आज नाही, आज काही बोलूच नकोस तू. त्यामुळे मी नाही म्हटलं तिला. नाही पण तू एवढं जेवण बनवलंयस, आपल्याला जायला पाहिजे, जेवायलाच पाहिजे. आता मला व्रत असला म्हणून काय झालं, ठीक आहे ना. मला भूक एवढी लागली, खूप भूक लागली मला. आपण चल, घेतलंयस ना? नाही पण नको, व्रत असं तोडायचा नसतो, पाप लागतो. नको. अगं नाही, काय होईल जास्तीत जास्त काही दिवस आणखीन त्रास होईल, पण नंतर ठेवीन ना मी. पण जेवण नको फुकट जायला. अहो नाही, बघा कधी कधी आहे ना मला ना असं मळमळत रात्री, तर मी जेवण टाकून देते. पण तुम्ही गुरुजींना सांगू नका, ते खूप ओरडतील मला, प्लीज. हो का? बरं झालं तू मला सांगितलंस. हे ठेवीन मी आता. नॉशा व्रत ठेवीन मी आता. ठीक आहे. पण उद्या काय करायचं ना त्याचं ते मी सगळं बघीन. पण तुम्ही आता तो नॉशिया व्रत ठेवा. चालेल, मी येते. तुम्ही झोपा, व्रत ठेवा. हो येस. देवा, नॉशाला पावलास रे बाबा. चला, आता आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. ईशा. हॅलो मॅडम, बोला. का हसतोयस? अगे इकडे आता कमाल झाली. धनाची जाम मजा आली. नॉशिया. धना खूप गोड आहे यार. त्या खूप गोड आहेत, मला माहितीये ते. पण तू एक ऐकतोयस का माझं मी काय सांगते? ऐक ओम, आम्ही आत्ता येतोय तिथे तुमच्या घरी, कारण इथलं पाणी गेलंय. काय?